गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमध्ये ट्रम्प यांनी घाईघाईत न विचारता केलेल्या मध्यस्थीवर न्यूयॉर्क टाइम्सनं टीका केली आहे. ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याचं दिसतंय असं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय. ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यावर भारत कमालीचा नाराज झाला असं न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखामध्ये म्हटलं गेलंय. खरं तर आधी अमेरिका या प्रश्नामध्ये पडण्यास इच्छुक नव्हती. मात्र भारतानं पाकिस्तानच्या आण्विक अस्त्र भांडारावर मारा केल्यावर ट्रम्प यांनी यात लक्ष घातलं आणि युद्धविरामाची घाई केली असं या लेखात म्हटलंय. भारत हा राजनैतिकदृष्ट्या अमेरिकेच्या जवळ आलाय. भारत अनेक शस्त्रास्त्र अमेरिकेकडून खरेदी करतो. तरी जेव्हा पाकिस्तानचा प्रश्न येतो तेव्हा मात्र चीन आणि अमेरिका एकाच पेजवर असतात असं या लेखामध्ये म्हटलं गेलंय. दरम्यान ट्रम्प यांच्या संदर्भात या लेखामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया. महत्वाचे 7 मुद्दे. भारतानं पाकिस्तानच्या आण्विक शस्त्र भांडारावर मारा केला. भारतानं आण्विक शस्त्र भांडार लक्ष्य केल्यानं ट्रम्प यांनी मध्यस्थी केली. ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर भारत नाराज आहे. दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. द्विपक्षीय पद्धतीनं तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच आग्रही असतो. ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्यानंच त्यांनी हस्तक्षेप केला हे उघड आहे. पाकिस्तानच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनची एकच भूमिका आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. विविध